तर चला आता काय आलंय, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघालोय आपण. तर चला आता नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आणि आत्ता आपला जो पुढचा प्लॅन आहे तो, एक मिनिट थोडंसं जरा असं करतो. पुढचं जो प्लॅनिंग आहे आपलं ते मला वाटतं आपण श्री क्षेत्र लेण्याद्री तेथे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जाऊ आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन जे पुढचा प्लॅनिंग आहे ते करूया. चष्मा काढला पाहिजे. बरेच जणांना वाटतं की तो गॉगल आहे, तो गॉगल नाही, चष्मा बनवून घेतला आहे मी तसा. ते काय आलं, त्याची काच, चष्म्याची काच लहान असते ना, तर याची काच जरा थोडीशी मी मोठी करून घेतलेली आहे, म्हणजे गॉगल टाईप केलं आहे. त्यामुळे ते वाटतं तर आपल्याला चष्मा आहे, आपला गॉगल आहे, पण तो ऑलरेडी चष्मा आहे. तर चला, अयो डोळ्यातच गेला आता. तर चला आता निघूया पुढच्या प्रवासाला. आता इथून नारायणगाव, सहकारनगर, चला इथून आपण आता लेफ्ट घेऊया. मगाशी लोकेशन चेंज झालं, म्हणजे आपण इकडे आल्यामुळे ते टुंगटुंग वाजलं, त्यामुळे मी बंद केलं. समोर बोर्ड लागलाय, लेण्याद्री, जुन्नर, कल्याण, माळशेज. तर चला आता ह्याच रस्त्यानं आपण पुढे जाऊया. A few moments later. चला आता इथे ना लेण्याद्रीचा बोर्ड आलाय, पण लेण्याद्रीला जाऊया, गाडी पार्क करू, दर्शन घेऊ आणि पुढच्या प्रवासाला निघूया. गणपती बाप्पा मोरया. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. A few minutes later. चला आता समोर आहे ना बोर्ड आलाय, लेण्याद्री 6:30, 8:30 जुन्नर, ओतूर आणि अहिल्यानगर. तर इथून आपण लेफ्टला जाऊया लेण्याद्रीकडे. बोला गणपती बाप्पा मोरया. अरे मागच्या आम्ही आलतो इथं ह्या हॉटेलमध्ये जेवलो होतो सायलेन आम्ही. बघा हे असं येडे रॉंग साईडनी गाडी ओव्हरटेक करून गेले पुढे एक. तर चला आता इथून मला वाटतं एक 6.5 किलोमीटरवरती गणपती बाप्पा आहेत. परत मी आपला लागला टॉंग टॉंग वाजायला बरं का, हे का. तर वाटायला लागलं हे काय येडं, कुठून चालतंय, कुठंच काय कळ नाही. मी सांगतो एकीकडे जातं एकीकडं, असं कुठं असतं का, आहे का नाही. चला जरा जाऊया, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊया परत. तुम्हाला तो समोर डोंगर दिसतोय का, हा डोंगर, हा डोंगर आहे ना, हा आहे श्री छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला. आणि ह्या शिवनेरी किल्ल्यावरती आपण आतापर्यंत 2 ते 3 वेळा जाऊन आलोय. त्यामुळे आता शिवनेरी किल्ल्यावरती जायचं नाही आपल्याला, आपण फक्त लेण्याद्रीमध्ये जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. ओके, तर चला, गणपती बाप्पा मोरया. इथून उजवीकडे वळायचं आहे आपल्याला, हा बोर्ड लागलाय. ओके, चला आता गणपती बाप्पा दर्शन घेऊ आणि एकदा तुम्ही पण बोला, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. चला इथून उजवीकडे वळूया आणि गणपती बाप्पाकडे जाऊया. इथून पुढे जवळ गेलो ना तेव्हा तर तुम्हाला दाखवलंच, पण तुम्ही थोडंसं आत्ताही लांबून पहा. बघा गणपती बाप्पाचं दर्शन, ठीक आहे, हवं इथं जायचं आपल्याला.
चला आता गणपती बाप्पाचं मंदिर फक्त मला वाटतं 1-1.5 किलोमीटरवरती राहिलं आहे. आता जाऊया. तर गणपती बाप्पाविषयीचा आता काय होतं, इतिहास किंवा गणपती बाप्पा लेण्याद्रीविषयी, गणपती बाप्पाविषयी माहिती सांगण्या इतपत मी मोठा नाही. कारण की हे एक अष्टविनायकाचं आहे आणि अष्टविनायकाचं जे आपण म्हणतो ते सगळ्यांना माहिती आहे. जे काहीतरी नवीन वेगळं मी सांगावं असं काही नाही आहे. कारण आजकाल काय झालं आहे, सगळ्यांच्या हातात मोबाईल आला आहे आणि एक क्लिक केलं नाही, एक नुसतं लेण्याद्री गिरिजात्मक गणपतीविषयी माहिती एक क्लिक केलं की अख्खी मोठी चाळ एक सगळी लिस्ट येते. त्यामुळे मी आता नाही का असं म्हणजे व्हिडिओ करताना तुम्हाला काही सांगणार नाही. तुम्ही आपलं 1-2 मिनटात ते क्लिक करा आणि पहा. आणि आता तुम्ही फक्त व्हिडिओचा आनंद घ्या की कसं आहे लेण्याद्री, कसं जायचं. आता माझ्यासारखा येडा बघतं दुपारच्या 12 वाजता 12:30 वाजले आता आणि आता गणपतीच्या मंदिरात दर्शनासाठी चाललं आहे, ते पण पायऱ्याने वर चढून. म्हणजे कसं असतं, काही काही असतात थोडीशी जरा विचित्र. घ्या सांभाळून तुम्ही पण. तर चला काय करूया, जाऊ जरा दर्शन घेऊ, बघू इथं काय पार्किंगचं वगैरे कुठं काय कसं किती रुपये म्हणतात काय म्हणतात आहे की नाही. कारण की आता बघा जवळ आले ना गतिरोधक, आयु डुबडुब एवढा मोठा गतिरोधक. आता इथून पुढे सगळे गतिरोधक दिसतात. बघा हा एक गतिरोधक झाला. आता इथं एक गतिरोधक आहे. अयो अरे बा, पुढचा परिसर मात्र नाद बघा कसला भारी दिसतोय बघा यार. नाद नाही, निसर्ग संपन्न आहे यार. सगळे गतिरोधकच गतिरोधक. इथं आलोय गणपती बाप्पापाशी. इथं लहान गाडी 50 रुपये, 2 व्हीलर 20 रुपये. तर पार्किंग आहे, तर इथे एक सावलीत पार्किंग करू आपण इथं गाडी जरा. ओके हे सगळं. चला आपण आता ओझर नाही सॉरी लेण्याद्रीमध्ये आलो. आता आपण इथं गाडी पार्किंग केली. पार्किंग केल्यानंतर ना ही त्याची 50 रुपयाची पावती, ही पावती घेतली आणि आता आपण वरती जाऊ, दर्शन घेऊ. चला पाण्याची बॉटल सोबत घ्यायला पाहिजे मला वाटतं. 5 मिनटं पाणी सोबत घेण्यापेक्षा पाणी पिऊन जाऊया. तर चला आता पुन्हा एकदा पाणी वगैरे घेतलं, गाडी पार्किंग केली आणि गाडी पार्किंग करून आता आपल्या त्या वरच्या प्रवासाला निघालो आहे. आपल्याला आता दर्शनाला जायचं आहे. तर चला जाऊया, मस्तपैकी दर्शन घेऊ. तर काय खाण्यासाठी असेल तर पाहून, अन्यथा निघूया परत वरती आपलं दर्शनासाठी डायरेक्ट. काही काकडी वगैरे काय कसला बघतोय. एवढं किती वाजलेत माहिती आहे का, 12:30 वाजलेत. आणि 12:30 वाजता आपण वरती दर्शनासाठी निघालोय. चला आता दर्शनासाठी जाऊया. काय तर हॉटेल वगैरे आहेत, जरी आलात तरी तर हॉटेलवरती काय असेल तुमचा अल्पोपहार करू शकता आणि तो करून निघू शकता. इथं हार वगैरे आहेत, काय असेल ते खरेदीसाठीचं पण आहे. चला आता स्वागत कक्ष. इथं मला वाटतं वर जाण्यासाठी पण काहीतरी पावती बघायला पाहिजे काय कितीची आहे ती. ते वरती मला वाटतं वरती गेल्यावरती आहे ती पावतीचं. तर चला आपण आता वरती जाऊया. इथं ना समोर तिकीटाचं आहे, तिकीट घ्यायला लागेल. तिकीट घेऊन वरती जाऊया. चला इथे तिकीट काउंटर आहे. पाहूया तिकीट कितीचं आहे काय, थोडंसं चौकशी करू. A few moments later. इथं आलं ना हे आपलं तिकीट घर आहे. ते तिकीट काढायचं
25 रुपयाला तिकीट आहे. आणि जर तुम्ही ऑनलाईन काढलं म्हणजे जर QR कोडवरती स्कॅन केलं तर 20 रुपये आहे आणि जर कॅश केलं तर 25 रुपये आहे. मला माहीत नव्हतं. जाऊ दे, ठीक आहे. आपल्याकडं हे एक तिकीट आपल्याकडे राहील की आपण जेणेकरून कधी आपण आलोच म्हणजे इकडचं आले तर हा पुरावा एक प्रकारे. हे तिकीट आहे, इझी एंट्री फी. काय अकाउंट म्युझियम काय 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 कसं आहे. ठीक आहे, चालेल. चला तर चला आता हे आपण जस्ट पायऱ्या चढायला चालू केलं. इथून आपल्याला कुठपर्यंत जायचं माहिती का? हा ये पुढे ये. थांबतो नाही का तिकीट न काढू. इकडे जायचंय. 2 मिनिटं मित्र आला नाही का सोबत जाऊ आपण. बसा बसा इथं बसा. चला आता जाऊया चालत वरती. तिथे आहेत ना माकड आहेत, त्यांच्यापासून सावध. आणि हे चालताना दमायचं नसतं. याच्यावरती खूप पायऱ्या आहेत आणि इतकं कशी माकड आहेत. तर चला जाऊया आपण आता वरती चालत. पाण्याला मानायला पाहिजे. इथून वरती आपण तर आता सोबत पाणी पण नाही आणलं. किती माकडे आहेत पहा. इथं आलं ना अशा माकडांपासून सावध राहायचं असं त्यांनी खाली लिहिलंय. काय करतात काय माहिती माकडं. हो ते काहीतरी नेत असेल हातातलं वगैरे खायला वगैरे असं नाही का, असं त्यांना वाटत असेल. तोच वाजता नाही उचलत आहे. पाजा तो मागाने पडला पाहिजे. कसा आहे खालचा परिसर पहा. एक नंबर. थांबा, फोन आलाय कोणाच तरी. बघा दुपारचे 1:15 वाजलेत आणि हे 1:15 वाजता सुद्धा एवढी गर्दी इथं. त्यामुळं चला आपलं वरती जाऊया दर्शन घेण्यासाठी. मला वाटलं मी म्हातारा झालोय पण नाही झालो अजून. चांगल्या पायऱ्या कना कना चढतोय. कना कना पायऱ्या चढतोय म्हणजे याचा अर्थ म्हातारा नाही अजून. काय लय बरंच वरती आलो आपण आता. जवळजवळ एवढं पायऱ्या चढून आले. राहिलेच किती एवढं राहिले फक्त इथपर्यंत. चला आता नाही काय व्हायचं, संध्याकाळी दम लागायचा. इथून कसं दिसतंय पहा. चला आता काय आलंय, हे फोन आलता. एक पार्सल होतं आपलं जे आपण नाही का पोर्टेबल स्टोव वगैरे स्टोव म्हणते पोर्टेबल स्टोव मागितला होता. गॅस तर तो आलेला आहे. हा अमोलदादापाशी ठेवायला सांगितलं. आणि आता आपण एकदम वरती आलो आहे टॉपला. आता इथून खालचा व्ह्यू पहा कसा दिसतोय. थोडं झूम करतो मी. वरून खालचा परिसर किती बाहेर दिसतोय पहा. तर ह्या गोष्टीवरती चला आपण जरा आज जाऊ दर्शनाला गणपती बाप्पाच्या. चला हे पण पाहून घ्या कसं आहे नाही का. आत गेल्यावर तुम्हाला दाखवतो गणपती बाप्पाचं दर्शन. इथं आहे ना वरती पैसे टाकतात. हे पाहायचं आहे कसलं आहे इथं. हो ह्यावरती आहेत ना तुम्ही पैसे टाकायचे. ते जर वरती थांबले तर तुम्ही नशीबवान आहात. चला इथं पाहायचं कसं आहे. अरे वा कसली मस्त हवा लागते इथं. गार एक नंबर. खरंच छान. अख्खा थकवा गेला वा गार हवेने. वा एक नंबर. वरती माकडे आहेत. कसला परिसर वरून पहा. एक नंबर.
चला आज जाऊन दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. कसं हात बसण्यासारखं बघा, बसण्यासाठी साईडनं आणि तासाचं हे. चला हे गणपती बाप्पा दर्शन घ्या. मी दर्शन घेतो. चला आता आता आपण हे गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आता आपण जाऊया आपलं खाली. चला तिथे जास्त वेळ बसायला नको, संध्याकाळचा परत पुढला प्रवास आहे आपल्याला. इथं वरती आलं की तिकडं मंदिर आहे. त्या मंदिराच्या अलीकडं असा हा एक परिसर आहे. मग तुम्हाला वरती जाऊन दाखवतो मी. वरती कशा लेणी वगैरे कशा आहेत त्या. वरती बघा कशा आहेत. वरती ना अशा लेण्या आहेत. काय इथं लाईट लावू का? ओके. इथं आत ना कसं आहे पहा. हे वरती ना असं आहे पाहण्याचं, बसण्यासाठी. इथं मला बहुतेक वाटतं हे इथं काय याविषयी थोडा इतिहास जाणून घ्यायला लागेल मला. हे कशासाठीच होतं, काय होतं, कसं वरती पाहावं असं बसण्यासाठी वगैरे. जे मला डोळ्याने दिसत नाही ते सुद्धा येते ना क्लिअर दिसते पहा. हे असं इथं कसं आहे पहा. एक नंबर आहे का नाही. किती आहेत इथं? 1 2 3 4 5 6 7 आहेत. ओके. चला आता एक थोडंसं आपण ना इकडनं वरती आलो, इकडं आलो, इकडनं आज तुम्हाला आता तिथून आपण आत नाही का जाऊन पाहिलं ते काय आहे. आता तिथून जरा इथून वरती जाऊया परत या पायऱ्यांनी. इकडं काय पाहूया. ओके असं. ओके इकडं पण असंच आहे पहा बसण्यासाठी. कसे पाहिले नद्री एक नंबर. इकडं काय हे बंद केलंय. इकडं सेम तसंच आहे. इकडं इथं कसं आहे वरती बसण्यासाठी पण आहेत. आणि इथं हे खांब. इकडं काय आहेत. इकडं पण अशा काहीतरी खोल्यात पहा. खोल्या टाईप केली. कसलं दगडामध्ये कोरलं असेल हे राव. किती दिवस लागले असतील की कोरडं. हे चक्क चक्क डोंगर पुकरून आपण डोंगरातूनही केलं आहे. कोरायचं सोपं नाही ना, आहे का नाही. लेण्या कसं आहे राव हक्क डोंगरातून. थोडंसं नंतर साफ काही केलेलं दिसतं ह्याला बरं का. कसं आहे इकडं पहा. अजून इकडं पण दुसरे आता नाही तुम्हाला दाखवलं मग अशी ते येत ना अशी खोली आहे असं. कसं आहे का लेण्याद्री. इथे असं बसण्यासाठी वगैरे छान आहे यार, आहे का नाही. इकडं पण तसंच आहे का. चला आता जाऊया खाली. आपलं आवाज कसा घुमतोय. होर इथे ना तर उन्हामुळे थोडीशी गर्दी जरा कमी आहे, तरी पण बऱ्यापैकी गर्दी आहे. आपल्याला वाटतं थोडंसं नाही का म्हणजे, तरी पण पहा ना रात्रीची काही दिवसाची 1:10 होत आलेत. कशी गर्दी इथं. चला जाऊया आता खाली हळूहळू. चला दर्शन झालं. भर उन्हात आपण इकडे दर्शनाला आलो होतो आता. चला आणि आता मस्तपैकी खाली जाऊन काहीतरी जेवण वगैरे करूया आणि मग निघूया पुढच्या प्रवासाला आपल्या. एवढ्या वेळेने काय होतं आपल्याला. चला आता हे फास्ट फॉरवर्ड करतो मी. तुम्ही आता इथून पुढचा व्हिडिओ जो फास्ट फॉरवर्डमध्ये पहा. थोडा चला फास्ट फॉरवर्ड नको काय नको. चला तर खाली जाऊया. A few moments later. चला आपण आता वरून खाली आलो. आता निघूया आपलं. चला गाडी का जाऊया परत. तिकीट पे केल्यानंतर ना तिथं
तिकीट दाखवावं लागतं. ओके, इथं तिकीट घर आहे. ओके, चला आता जाऊया, गाडी घेऊया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया. 1:15 वाजलेत. आता कुठेतरी थांबूया एका झाडाखाली वगैरे, मस्तपैकी जेवण करूया. तिथं आलं ना, खाली आलं की तिथे थोडीशी छोटीशी बाग आहे. लागलं तुम्ही ते येऊन बसू शकता. थोडासा आराम करायचं म्हटलं तर करू शकता शांततेत. ओके, असं आहे पहा परिसर एकदम. चला आपण थोडा वेळ इथं बसूया. आता कसं आहे, प्रवास आज जरा धावपळ झाली थोडीशी. प्रवास चांगला झाला पण धावपळ झाली. चला 2 मिनटं आराम केला. आता जाऊया, जरा गाडी घेऊ, कुठेतरी नाश्ता करू. चला आपण आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आलो. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, खाली आलो एका ठिकाणी. आता ही एक अशी काकडी घेतली जरा मस्तपैकी, जे आपण आपलं नाही का डब्यात आणले ना, बटाट्याची भाजी आणि चपाती. आता ही एक काकडी घेतली मस्तपैकी, 10 रुपयाला काकडी होती. आता ही काकडी खाऊ, बटाट्याची भाजी आणि चपाती, मग पुढच्या प्रवासाला निघूया. तर चला आता हा व्हिडिओ थांबवतो इथं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ही आपली बॅग आहे. टाटा, बाय बाय. ओके.